हा व्हिडिओ इंग्रजी अक्षरगट 3चा भाग 2 आहे। त्यामध्ये इंग्रजी अक्षरगट 1 ते 3 मधील फक्त हे 15 लेटर वापरून असे समान अक्षरांनी सुरुवात होणारे परंतु त्याचे उच्चार वेगवेगळे असणारे अर्थपूर्ण शब्द मी जवळपास 450 ते 500 तयार केलेले आहेत। हे सर्व शब्द मी खूप अभ्यासपूर्वक तयार केलेले आहेत। या सर्व शब्दांचे अर्थ तुम्हाला गुगलवरती किंवा डिक्शनरीमध्ये बघायला भेटतील। मी तयार केलेले हे सर्व अर्थपूर्ण शब्द तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग सुरुवात करूयात अक्षरगट 3च्या भाग 2ला। नेहमीप्रमाणे या सर्व शब्दांच्या नोट्स देखील व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इंग्रजी अक्षरगट 1 ते 3 मधील फक्त एवढेच लेटर वापरून तयार होणारी राज्यांची व त्यांच्या राजधानींची नावे मी शोधून काढली आहेत। सोबतच तीच अक्षरे वापरून इंग्रजी तेच लेटर वापरून अशी मुलांची व मुलींची कोणकोणती नावे तयार होत आहेत ती देखील मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। या तयार केलेल्या नावांचा उपयोग आपल्याला विविध वाक्य तयार करण्यासाठी होणार आहे। चला तर मग अक्षरगट 3चा भाग 2 कसा घ्यायचा हे पाहूयात। नमस्कार, सध्या आपण इंग्रजीचा अक्षरगट 3 पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये इंग्रजीच्या अक्षरगट 3चा भाग पहिला ज्याच्यामध्ये आपण रायमिंग वर्ड्स पाहिले, म्हणजे समान अक्षरांनी शेवट होणारे रायमिंग वर्ड्स पाहिले। कोणते कोणते? इन, पिन, तीन असे सर्व रायमिंग वर्ड्स पाहिले। मी विचार करत होते की अक्षरगट 3च्या फक्त शब्दांचे 3 भाग करावे, परंतु ऑलरेडी त्याचे वाचनपाठ पण खूप आहेत, वाक्य देखील भरपूर आहेत आणि वाक्यांपेक्षा पण अर्थपूर्ण वाचनपाठ खूप सुंदर तयार केलेले आहेत मी। त्याचे जवळपास 2-3 भाग होतील। त्याच्यामुळे मी काय करणार आहे, इंग्रजीच्या अक्षरगट 3च्या फक्त शब्दांचे फक्त 2च भाग करणार आहेत आणि वाचनपाठचे होतील तेवढे होतील। मग मागच्या भाग 1 मध्ये काय दिलं आपण, समान अक्षरांनी शेवट होणारे रायमिंग वर्ड्स हे सर्व शब्द मी तुमच्यासोबत शेअर केलेत। मला वाटते 400 ते 500 शब्द मी शेअर केले असतील। याच्यामध्ये राहिलेले 400 ते 500 शब्द शेअर करणार आहे, परंतु याच्यामध्ये शब्द आपण कसे बघणार आहोत, याच्यामध्ये कसे शब्द पाहणार आहोत आपण, समान अक्षरांनी सुरुवात होणारे अक्षर समानच परंतु त्याचे उच्चार वेगवेगळे असणारे सर्व शब्द, सर्व प्रकारचे शब्द आपण अक्षरगट 3च्या भाग 2 मध्ये पाहणार आहोत। थोडक्यात एक्झाम्पल मी इथे दाखवते तुम्हाला। आता हे HA आहे, HA चं काय होते, ह्या उच्चाराने सुरुवात होणारे शब्द हॅट, हॅड, हँड, हॅपन। त्यानंतर HA चं काय आहे, हा उच्चार आहे। मग बघा हार्ड, हार्म आणि HA लेटर बघा, इथं पण HA आहे, इथं पण HA आणि इथं पण HA। या लेटरनी शब्दांची सुरुवात झाली, परंतु उच्चार हे वेगवेगळ्या पद्धतीने होते। इथं कसं होतंय, इथे HA चा उच्चार आहे हे, तर बघा हेड, हेअर, हेअर। म्हणजे या अक्षरगट 3च्या भाग 2 मध्येच आपण सर्व कसे शब्द बघणार आहोत की समान अक्षरांनी सुरुवात होणारे सर्व शब्द, परंतु अक्षर जरी समान असलं तरी त्याचे उच्चार वेगवेगळे आहेत। इंग्रजी भाषाच बघा समजून घेईल तेवढी भरपूर समजून घेण्यासारखी आहे, ती आपण छान समजून घ्यायची आहे। त्याच्यामुळं मुलांना इंग्रजी शिकायला छान आणि सोपं वाटावं, मुलांना ते आवडीनं करावं म्हणून मी शब्दांचं विभाजन देखील रायमिंग वर्ड्स म्हणजे समान अक्षरांनी शेवट होणारे शब्द आणि समान अक्षरांनी सुरुवात होणारे शब्द, परंतु प्रत्येक शब्द त्याच्या उच्चारानुसार या पद्धतीनेच माझ्या नोट्समध्ये दिलेले आहेत। ते सर्व शब्द तुम्ही बघा। या व्हिडिओमध्ये देखील मी 400 ते 500 शब्द देतील, त्या सर्व शब्दांचा अभ्यास करा। नमुना म्हणून आणखी 1-2-4 शब्द मी तुम्हाला दाखवते। नमुन्यासाठी आणखी एक उदाहरण दाखवते। आता इथं समान अक्षरांनी सुरुवात होणारे RA, पण इथं RA चा उच्चार आहे ऱ्या आणि इथं RA चा उच्चार आहे रे। त्याच पद्धतीने इथं RE, इथं RE, इथं RE चा उच्चार आहे रे। ह्या RA चा उच्चार पण रेच येतोय, ह्या RE चा उच्चार पण रेच येतोय आणि ह्या RE चा उच्चार रे होतोय। आता बघा शब्द कसे वाचायचे, ऱ्या आहे RA चं ऱ्या, ऱ्या, टी चं ट, रॅट, RA चं ऱ्या, एम चं म, रॅम, रॅन, रॅडिश। हे झालं रॅचं। आता रेचं बघूयात, RA चं रे आणि C चं स, रेस, रेच, रे, रे। बघा मुलांना समान अशी आपण शब्दांची छान पद्धतीने विभागणी करून दिल्यामुळे मुलांना शब्द ते लिहायला आणि वाचायला सोपे पडणार आहेत। त्यानंतर बघा आता रेचं बघूयात, रे उच्चार असेल रेड, रेस्ट आणि त्याच पद्धतीने रीचं देखील बघा रिच, रीड, रिपेअर, रिमेन आणि रिपीट। अशा पद्धतीनं ह्या भाग अक्षरगट 3च्या भाग 2 मध्ये 400 ते 500 शब्द मी समान अक्षरांनी सुरुवात होणारे, अक्षर समान परंतु उच्चार वेगवेगळे असलेले त्या पद्धतीने असं बरोबर त्या शब्दांचं डिवायडेशन केलेलं आहे आणि ते शब्द दिलेले आहेत। तुम्ही देखील मुलांचे याच पद्धतीने त्या सर्व शब्दांचा सराव घ्या। तुम्हाला अक्षरगट 3चा भाग 1 व भाग 2 कसा वाटला मला
कळवा. पुढील भागामध्ये आपण अक्षरगट 3चे म्हणजे अक्षरगट 1, अक्षरगट 2 व अक्षरगट 3 मधील फक्त हे 15 लेटर घेऊन अर्थपूर्ण अगदी छोटे छोटे मुलांना वाचायला आणि समजून घ्यायला अगदी छान सोपे होतील असे छोटे छोटे वाचनपाठ तयार केलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण ते पाहूयात. तोपर्यंत या सर्व शब्दांचा तुम्ही सराव करत राहा. तुम्हाला अक्षरगट 3 समजून घेताना कुठं काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून कळवा. मी तुमचं त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देखील सांगेन. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण अक्षरगट 1 ते 3 मधील हे सर्व शब्द वापरून तयार होणारी अशी भरपूर वाक्य पाहणार आहोत. तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.